विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड म्हणजे जॉमेट्रीचा अभ्यास करणार आहोत. तर जॉमेट्री हा जो विषय आहे हा देखील तुम्हाला 40 गुणांसाठी आहे. जॉमेट्री मॅथ सेकंड म्हणजे पार्ट सेकंड फॉर 40 मार्क्स. तर याच्यामध्ये आपण आता किती प्रकरण आहेत अल्जेब्रा सारखं ते बघूया आणि प्रत्येक प्रकरणाला काय वेटेज आहे बोर्डाच्या दृष्टिकोनातून एक्झामच्या दृष्टिकोनातून ते आपण बघूया. तर या पेपरमध्ये पेपर सेकंड जॉमेट्री मध्ये एकूण 7 प्रकरण आहेत, 7 चॅप्टर्स, आणि त्या प्रत्येक चॅप्टरचं मी नाव वाचतो आता आणि त्याला ते वेटेज आहे बोर्डच्या दृष्टिकोनातून ते तुम्हाला मी सांगतो. आता पहिलं जे चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, त्याला आहे 10 गुणांसाठी हे प्रकरण आहे विथ ऑप्शन. त्यानंतरचं आहे पायथागोरस थेरम, त्याला 7 मार्क्स आहेत. सर्कलला 12 गुणांसाठी विचारला जाणार आहे. जॉमेट्री कन्स्ट्रक्शन 7 गुणांना आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्रीला 7 गुण आहेत. ट्रिग्नोमेट्रीला 7 गुण आहेत आणि मेन्सुरेशन चॅप्टर 10 गुणांना विचारला जाणार आहे. असं एकूण गुणांची टोटल आपण केली तर ती 60 होते. मग तुम्हाला प्रश्न पडला की आपला पेपर तर 40 गुणांचा आहे, मग परंतु हे 40 गुण आणि हे 60 गुण हे विथ ऑप्शन असतात. तुम्हाला 40 गुणांचा पेपर लिहायचा असतो. तुमचे 10 मार्क आहेत इंटरनल, असा 50 गुणांचा जॉमेट्री, 50 गुणांचा अल्जेब्रा, असा तुमचा 100 गुणांचा मॅथमॅटिक्स पेपर आहे. आणि मित्रांनो, यू हॅव गुड चान्स टू ऑब्टेन आउट ऑफ मार्क्स इन मॅथमॅटिक्स ओनली. गणित विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळणारे अनेक विद्यार्थी आहेत आणि त्यातले तुम्ही एक असू शकता आणि म्हणून त्यासाठी आपल्याला गणिताची चांगली तयारी करायची आहे. तर आज आपण मागच्या वेळेस आपण अल्जेब्राचे प्रकरण 1 आणि 2 चा अभ्यास केला. आज आपण जॉमेट्रीला सुरुवात करणार आहोत. जॉमेट्रीचा चॅप्टर 1 सिमिलॅरिटी आपण लगेचच अभ्यासणार आहोत. चॅप्टर फर्स्ट सिमिलॅरिटी. मित्रांनो, जॉमेट्री म्हटलं की याच्यामध्ये प्रमेय आले, सिद्ध झाल्या आहे की नाही, तर ही थेरम्स तुम्हाला अभ्यासायचे आहे. तर पहिलाच थेरम या ठिकाणी आलेला आहे. चॅप्टर फर्स्ट सिमिलॅरिटी. याला मराठीमध्ये म्हणतात समरूपता. आता ही कन्सेप्ट जरा तुम्ही 8वीला शिकलेला आहात, पुन्हा मी एकदा जरा समजून सांगतो. सिमिलॅरिटी मध्ये आणि कॉन्ग्रन्स मध्ये काय फरक आहे, म्हणजे समरूपतेमध्ये आणि एकरूपतेमध्ये काय फरक आहे. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही यात्रेमधून लहानपणी खेळणी विकत आणता की नाही, समजा बस आणली, मोटर कार किंवा विमान आणलं. आता विमानाचं घेऊया. आता विमानाची जी खेळणी आहे ती खेळणी आणि प्रत्यक्ष जे विमान आहे यांच्यामध्ये काय आहे, एकरूपता आहे का समरूपता आहे, सिमिलॅरिटी आहे का कॉन्ग्रन्स आहे. बोथ फिगर्स आर नॉट कॉन्ग्रंट बट दे आर सिमिलर. तर ते सिमिलर म्हणजे सारखेपणा कसा आहे, तर विमानाचा जसा पंखा असतो तिथं पंखा आहे, विमानाचं चाक असं पुढचं चाक छोटं असतं, मागे 2 चाक असतात, तशा प्रकारे आहे की नाही. याला म्हणतात समरूपता. तुम्ही बस विकत आणली, बस छोटी खेळणं आणलं, त्या बसची प्रतिकृती प्रत्यक्ष बसच्या प्रतिकृती सारखी दिसते, पण त्यांची मापासारखी असतात का, नाही. ते कॉन्ग्रंट असतात का, नाही. जशी आपली बोटं बघा, ही दोघं बोटं कशी आहेत, समरूप आहे नाही का. आणि 2 वस्तू एकरूप केव्हा असतात, 2 रेषाखंड घ्या. समजा याची या सेगमेंट आहे ए बी, हा आहे 2 सेंटीमीटर आणि हा सी डी पण आहे 2 सेंटीमीटर. तेव्हा आपण काय म्हणतो, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी. त्यासाठी आपण हा सिम्बॉल वापरतो कॉन्ग्रंट, आणि सिमिलर साठी आपण हा सिम्बॉल वापरतो, याला काय म्हणतो सिमिलर. आता 2 ट्रायंगल आहेत, हा एक ट्रायंगल आहे आणि हा दुसरा ट्रायंगल आहे. हे जेव्हा सिमिलर असेल केव्हा, की त्यांची मापं काहीतरी वेगळी असतील, जे रेषे सारखं. आपण ते सिमिलर ट्रायंगल नंतर बघूया. तर सिमिलर आकृत्या समान आहेत, शेप सारखा आहे, त्याला म्हणायचं आहे सिमिलॅरिटी. सिमिलर फिगर्स. कळलं लक्षात. सिमिलर कशाला म्हणायचं आणि कॉन्ग्रंट कशाला म्हणायचं. सिमिलॅरिटी मध्ये आकार सारखा, तुमचा फोटो घ्या, फोटोग्राफ, तो तुमच्या जरा तुमचा नाक जसा आहे त्या फोटोचं पण नाक आहे, पण असं आहे का की नाकाची जेवढी लांबी आहे तुमच्या जेवढी फोटो मधल्या चित्राची लांबी आहे, नाही. तर ती सिमिलर आहे, ती कुठेतरी समरूप आहे, परंतु एकरूप नाही. आता तुमच्या लक्षात आलं समरूप आणि एकरूपतेमधला फरक. तर चला तर आपण एक पहिलं थेरम घेऊया, रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल.
रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. समजा आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत. हे थेरम काय सांगतात ते बघूया. हा एक ट्रायंगल आहे ए बी सी आणि त्याची हाईट आहे एडी सपोज. आणि त्यानंतर दुसरा त्रिकोण घेऊया आपण. त्याला नाव देऊ आपण पी क्यू आर. पी क्यू आणि आर आणि त्याची हाईट आहे एस. पी एस इज द हाईट. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा. थेरम काय आहे. थेरमची स्टेटमेंट सांगतो की द रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, द रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द. बघा मी तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह द रेशियो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. The ratio of area of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. Ratio of their bases and corresponding heights. मग आता ह्या ट्रायंगलचा बेस काय आहे. BC आहे आणि याची हाईट काय आहे AD. ट्रायंगल PQR चा बेस काय आहे QR. त्याची हाईट काय आहे PS. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. The ratio of area of two triangles is equal to the product of their bases and corresponding heights. याचा बेस BC, याचा बेस QR, याची हाईट AD, याची हाईट QS, याचा बेस हाईट. ओके. आता बघा हे कसं प्रूव्ह करायचं. तर गिवन तुम्हाला दिलेलं काय आहे. इन ट्रायंगल ABC जे दिलेलं आहे ते मांडायचं. इन ट्रायंगल ABC, BC is the base and AD is the height of a given triangle. In triangle PQR, QR is the base and segment PQPS is the height of a triangle. Okay, म्हणजे इथं अजून याच्यामध्ये काय आहे की B, D and C are collinear points. जे कार्यक्षेत्र आहेत आणि Q, S आणि R these are collinear points. हे सुद्धा एका रेषेत आहेत. हे दिलेले आहे. We have to prove this. आता प्रूफ कसं करायचं बघा. कुठल्याही ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा तुम्हाला माहिती. एरिया ऑफ अ ट्रायंगल काय फॉर्म्युला आहे. तुम्ही एक चॅनल शिकला इज इक्वल टू 1/2 इनटू बेस इनटू हाईट. बरोबर की नाही. त्रिकोणाचे क्षेत्रफळ 102 गुणिले पाया गुणिले उंची बेस इनटू हाईट. मग मला सांगा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय आहे. एबीसी इज इक्वल टू 1/2 याचा बेस काय आहे BC, हाईट काय आहे AD. आता इथे एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय आहे 1/2 याचा बेस आहे QR, याची हाईट आहे PS. इथे 1/2 काय होईल कॅन्सल. प्रूफ कळलं की आपल्याला AD BC AD QR PS. म्हणजेच बघा हे जर काय सांगतो रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. The ratio of area of two triangles is equal to the product of their bases and corresponding heights. मग आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की जर दोन ट्रायंगलचा बेस इक्वल असेल, सारखा असेल, ऑफ इक्वल लेंथ असेल तर काय होईल. समजा याचा बेस BC आणि QR काय इक्वल लेंथ आहे तर काय येईल. The ratio is equal to the corresponding heights. Then if the base of two triangles is equal, then the ratio of area of two triangles is equal to the ratio of their corresponding heights. आता अजून पुढचा प्रमेय बघू. जर हाईट सारखे असतील तर सोपं आहे. The ratio of area of two triangles is equal to the ratio of their corresponding bases BC upon QR. आणि अजून तुमच्या मुलांमध्ये हुशार मुलांच्या मध्ये एक प्रश्न आलेला आहे की जर बेस पण सारखा आहे आणि हाईट पण सारखी आहे दोन ट्रायंगलची तर काय. तर then at that time the ratio of area of two triangles is equal to 1:1. the base पण सारखा आहे हाईट पण सारखी आहे रेशो काय 1:1. ओके म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय होईल एरिया ऑफ ट्रायंगल PQR. अशा आपण तीन कंडिशन बघितल्या. लक्षात. आता याच्यावर आधारित हे प्रमेय सिद्धतेसाठी विचारलं जाणार नाही तरी देखील
या प्रमेयावरती एक उदाहरण विचारलंच जाईल, एक गुणांना किंवा दोन गुणांना. आलं लक्षात? तर आपण आता याच्यावर आधारित जो आहे एक्सरसाइज 1.1 तो आपण बघणार आहोत. यातलं पहिलं एक्झाम्पल आपण बघूया. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9. आता या ट्रायंगलचा बेस, पहिला ट्रायंगल असेल त्याचा बेस b1 म्हणा, तर किती दिलेला आहे 9 and height is 5. h1 is equal to 5. पहिल्या ट्रायंगलचा घेतला बेस अँड हाईट. बेस ऑफ अनदर ट्रायंगल त्याला म्हणूया b2 is 10 and height of another triangle s2 म्हणूया किती दिलेले आहे 6. find the ratio of area of two triangles. आता पहिला ट्रायंगल आपण a1 म्हटलं, दुसऱ्या ट्रायंगल काय म्हटलं a2. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल a1, एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल a2. हे पहिल्याची हाईट आणि बेस आणि हाईट दिली b1 h1 b2 h2. आता आपण इथं थेरम लिहा. द रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, थेरम लिहून टाकायचं. द रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of area of two triangles is equal to their ratio product of their bases and corresponding heights. Ratio of product of their bases and corresponding heights. आता b1 किती आहे 9, h1 किती आहे 5, b2 किती आहे 10, h2 किती आहे 6. 9 5 45, 10 60. याला सिंप्लिफाय करा. वी कॅन डिवाइड बोथ नंबर्स, न्यूमरेटर डिनोमिनेटर बाय 15. 15 3 45 आणि 15 4 60. म्हणजे किती आला रेशो त्याचा 3:4. and therefore ratio of area of two triangles a1:a2 is equal to 4:5. This is our answer. Here the ratio of area of two triangles a1:a2 is equal to 3:4. 3:4. This is our answer. आता आपण दुसरा एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि बघूया त्यात नेमकं कॉमन काय दिलेलं आहे. सी द फिगर ऑफ सेकंड एक्झाम्पल. प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं हे सेकंड एक्झाम्पल आहे. अशा प्रकारची फिगर दिलेली आहे. दोन ट्रायंगल दिलेले आहेत. हा एक राईट अँगल आहे, हा या ठिकाणी राईट अँगल आहे. हा ट्रायंगल आहे ए बी सी आणि हा आहे बी. आता इथं what information is given? BC is perpendicular to AB. BC is perpendicular to AB and AD is perpendicular to AB. given. BC is equal to 4. काय माहिती दिलेली? BC ची लांबी 4 दिलेली, 4 युनिट. and AD is equal to 8 दिलेली. तर आपल्याला काढायचे फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आता जे दोन ट्रायंगल दिलेले आहेत, हा दिलेला आहे ABC आणि ADB. आता या दोन ट्रायंगल मध्ये काय कॉमन आहे? तर AB कॉमन आहे, साइड AB कॉमन आहे आणि साइड AB दोघांचा काय बेस आहे. ABC मध्ये पण हा बेस आहे आणि ADB मध्ये सुद्धा काय आहे बेस आहे. ADB मध्ये सुद्धा हा बेस आहे. मग आपण बघितलं the ratio of area of two triangles when their bases are equal, then their ratio is equal to their corresponding heights. दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असते. जर पाया समान असेल तर इथं is equal to काय दिलं तुम्हाला BC upon AD. तिथं लिहा bases are equal. Bases of two triangles are equal. मग BC ची लांबी किती दिलेली आहे 4, AD ची किती आहे 8. 4 1 चा 4, 4 2 चा 8. and therefore the ratio of area of triangle ABC to the ratio of area of triangle ADB is equal to 1:2. This is our answer. त्याचा गुणोत्तर किती असेल 1:2, 1:2. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. आता या क्वेश्चन नंबर 3 मध्ये अशा प्रकारची फिगर तुम्हाला दिलेली आहे आणि इथं काय विचारले तुम्हाला QT ची लांबी काढायची. मला फाइंड QT. इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे? सेगमेंट PS is perpendicular to QRQ. Segment QT is perpendicular to RP and RQ is equal to 9.
RQ ची लांबी तुम्हाला 6 दिलेली आहे. RQ इज इक्वल टू 6, PS इज इक्वल टू 6 दिलेली आहे आणि PR ची लांबी 12 दिलेली आहे. PR इज इक्वल टू 12. या माहितीवरून तुम्हाला QT ची लांबी काढायची आहे. फाइंड QT. आता बघा याचं सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे. तुमच्या असं लक्षात येईल इथं जो ट्रायंगल PQR आहे त्याचा बेस जर QR घेतला तर त्याची हाईट काय येते PS येते. म्हणून आपण आधी या ट्रायंगलचा एरिया काढू. आपल्याला हाईट पण दिलेली आहे आणि बेस पण दिलेला आहे. हा QS नाही, RS पण नाही, तर PQR या ट्रायंगलचा बेस काय आहे QR आहे आणि हाईट काय आहे PS आहे. मग बघूया एरिया ऑफ ट्रायंगल PQR फॉर्म्युला होगा 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तर याचा बेस काय आहे QR, तो किती आहे 6, हाईट किती आहे 6, 2 1 चा 2, 2 3 चा 6, 6 3 चा 18, किती आला तो 18 स्क्वेअर युनिट. याला काय म्हणू आपण 18 स्क्वेअर युनिट. आता हा ट्रायंगल बी वेगळ्या पद्धतीने बघायचा आपल्याला. आता हा ही हाईट सोडून द्या, तुम्हाला हाईट QT जर घेतली आपण ट्रायंगल PQR मध्ये बेस PR या आणि QT हाईट या, टेकिंग बेस QR. अगेन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस PR घेतला आणि हाईट काय घेतली QT घेतली. बघा या ट्रायंगलची ही पण एक हाईट आहे आणि इथं एक हाईट आहे. जेव्हा बेस QR घेतला तेव्हा हाईट PS होती, आता बेस PR घेतला तेव्हा हाईट काय झाली QT झाली. मग आता बघा इथे किमती टाका. आपल्याला ट्रायंगलचा एरिया तर काही बदलणार नाही, ट्रायंगल तोच असल्याने एरिया सेम येईल. आपल्याला एरिया मिळालेला आहे 18 1/2 इंटू PR ची लांबी तुम्हाला दिलेली आहे 12 आणि QT ची लांबी तुम्हाला काढायची आहे. मग बे कमे बेस 12, मग QT इज इक्वल टू काय होईल 18/6. हा 6 मध्ये गुणिले केला होईल भाग होईल 6 3 18 आणि मग QT ची लांबी किती आली QT इज इक्वल टू 3. हे झालं तुमचं आन्सर. QT ची लांबी किती आली 3 आली. अशा प्रकारे अगदी इझी मेथडने तुम्हाला हे सोडवता येतं आलं पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला एक ट्रायंगल दिसतोय ABC, पण याच्यात अजून एक ट्रायंगल दिसतो आपल्याला, तो म्हणजे PBC आणि दोन हाईट दिसतात आपल्याला. PQ ही हाईट आहे ट्रायंगल PBC ची. तिथे बघा PQ इज परपेंडिक्युलर टू BC आणि AD इज परपेंडिक्युलर टू BC. म्हणजे ट्रायंगल ABC मध्ये AD इज द हाईट and BC is the base. ट्रायंगल PBC मध्ये BC is the base and PQ is the height. म्हणजे बेस सेम आहे. आता आपल्याला दिलेला एरिया ऑफ ट्रायंगल PQB, PQ आणि B हा इकडचा PQB अपॉन PBC या दोन ट्रायंगल्स आपल्याला काय काढायचं आहे एरिया काढायचा आहे. PQB हा छोटा ट्रायंगल आला आणि PBC हा इकडचा ट्रायंगल आला. आता या दोघांच्या ट्रायंगल मध्ये काय इक्वल आहे बरं बघा. PBC मध्ये हाईट काय आली PQ आणि PBC मध्ये PBQ मध्ये किंवा PQB मध्ये हाईट काय आली PQ झाली. म्हणजे या दोन ट्रायंगलची हाईट काय आहे इक्वल आहे, सेम आहे. मग तुम्हाला माहिती आहे the ratio of area of two triangles with equal height is equal to the ratio of their bases. मग आता या इथं ते लिहून टाकायचं त्याला the ratio here in triangle PQB and triangle PBC height PQ is common and hence by ratio of area of two triangles by theorem काय दिले the ratio of area of two triangles is equal to the ratio of their corresponding bases. मग याचा बेस काय आहे PQB चा बेस आहे BQ आणि त्याची हाईट आणि PBC चा बेस काय आहे BC. तुमचा हे आन्सर आहे BQ अपॉन BC. त्यानंतरचा ट्रायंगल बघा त्याच्यामध्ये PBC ट्रायंगल आहे PBC अपॉन ABC. PBC आणि ABC मध्ये बेस काय आहे कॉमन आहे. मग द रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ अ कॉमन बेस इज इक्वल टू द रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे या ट्रायंगलची हाईट काय आहे PQ आणि त्या ट्रायंगलची हाईट काय आहे AD. ABC ची हाईट काय आहे AD. याच्यामध्ये काय आहे बेसेस इक्वल आहे BC. तसंच हे तुम्ही जर ABC घ्या आणि ADC घ्या. हा ट्रायंगल ABC आणि
बी सी या दोन ट्रायंगल काय कॉमन आहे हाईट एडी कॉमन आहे म्हणून याचा रेशो काय इक्वल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस एबीसी चा बेस काय आहे बीसी आणि एडीसी चा बेस काय आहे डीसी बीसी अपॉन डीसी हे उत्तर तुम्हाला मिळेल आता चौथं तुम्हाला दिलेलं आहे ट्रायंगल एडीसी आणि ट्रायंगल पीक्यूबी एडीसी आणि ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल एडीसी 4 नंबरचं आहे ट्रायंगल एडीसी आणि ट्रायंगल पीक्यूसी एबीसी आणि पीक्यूसी तर एडीसी मध्ये त्याचा बेस काय आहे डीसी आणि हाईट काय आहे एडी पीक्यूसी मध्ये बघा पीक्यूसी मध्ये बेस काय आहे क्यूसी आणि हाईट काय आहे पीक्यू हे तुम्हाला आन्सर मिळेल अशा प्रकारे आपण या एक्सरसाइज प्रॅक्टिस 1 मध्ये एकूण 5 प्रश्न होते 5 प्रश्न आपण बघितले